नमस्कार। आज पोस्टल कॉलनी या भागामध्ये लोकशाही व यशवंत विकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार सुप्रियाताई खराडे, योगिताताई जगताप व अख्तरबाई आंबेकरी यांच्या या ठिकाणी सभा आज या ठिकाणी कोपरा सभा पार पडली। या सभेमध्ये बोलत असताना या ठिकाणी आम्हाला मनापासून आनंद वाटतंय की या भागामध्ये आपण काम केलेलं आहे। काम करत असताना या ठिकाणी रस्त्याचे प्रश्न असतील, या ठिकाणी ड्रेनेज लाईनचे प्रश्न असतील, व सर्वात महत्त्वाचं म्हणजे काम करताना काय असेल तर शासनाची योजना जी आपण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवली पाहिजे ते या ठिकाणी घरोघरी या ठिकाणी पेन्शनच्या मार्फत असून दे, अपंग योजना असून दे, या ठिकाणी घराघरामध्ये पोहोचवलेल्या आहेत। सर्वात महत्त्वाची महाराष्ट्र शासनाची जी योजना आहेत, बांधकाम कामगार कल्याणकारी योजना, हे या ठिकाणी आम्ही प्रभागामध्ये प्रभावीपणे राबवून या ठिकाणी या लोकांच्यापर्यंत पोहोचवलेले आहे। मला एवढंच सांगायचं आहे की काम करताना जर तुम्ही प्रामाणिक काम केलं तर लोक तुम्हाला खांद्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही, आणि याचाच अनुभव या ठिकाणी आम्हाला या सभेमार्फत आलेला आहे। आजपर्यंत या संपूर्ण प्रभागामध्ये व पोस्टल कॉलनीच्या परिसरामध्ये जे आम्ही काम केलं, जे या ठिकाणी लोकांना बरोबर घेऊन त्यांना विश्वासात घेऊन या भागामध्ये काय केलं पाहिजे या सगळ्यांच्या अडचणी जाणून घेऊन ज्या पद्धतीने आम्ही काम केलं त्याच्या स्वरूपात या ठिकाणी लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आज सभा घेतली व आम्हाला आश्वासित केलं की आपण काम केलेलं आहे, त्यामुळे आम्ही सर्वजण आपल्याबरोबर आपल्या पाठीशी उभं राहू असं आश्वस्त व आशीर्वाद या ठिकाणी दिलेला आहे। मला खात्री आहे की 2 तारखेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी तिन्ही उमेदवार व नगराध्यक्ष पदाला माननीय राजेंद्र यादव यांना या ठिकाणी सर्वात जास्त बहुमताने या भागातली उमेदवार निवडून येतील, मला या ठिकाणी विश्वास आहे।